हे आजोबा आहे ना, कधी पण आले का तर पार्लरचा दरवाजा वाजवतात बरं का, का घ्यायचे का पेरू, घ्यायचं का काही फळं, काही पण फळं घेऊन येतात विकायला ते. तर मग आज त्यांनी पेरू आणले होते. मग त्यांना म्हटलं, काका एक छान पेरू द्या आणि त्याला मीठ मिरची लावून द्या म्हटलं कापून. तर मग मी त्यांच्याकडनं पेरू घेतला आणि खाल्ल्याच्यानंतर मग मी माझी पार्लरची कामं आवरायला घेतली. क्लायंट येणार होतं पण दुपारी येणार होते. मग आज म्हटलं पहिली अल्टरची कामं करून घ्यावं, कारण 2-3 दिवस झाले एकीने बेडशीट आणून दिलेले आहेत, तर त्याला मला साईडने टिप मारायच्या आहेत. तर काल पण द्यायच्या होत्या पण काल तिला देणं झालंच नाही माझ्याकडनं. मग आज म्हटलं पहिले तेवढी कामं करून घ्यावं, कारण ती संध्याकाळी घ्यायला येणार होती आणि दुपारी क्लायंट येणार होतं. मग त्यांचा फोन आला होता, तर त्या म्हटल्या आम्ही येणार आहे. तर म्हटलं या मॅम, तुम्हाला कधी यायचं आहे तर. आणि मग अल्टर करायला बसले आणि नेमकं त्या ॲब्रोचं क्लायंट आलं आणि ॲब्रो केले त्यांचे. पण त्यांना यांचं काय झालं माहिती का, ह्यांना गालाला आहे ना काहीतरी किडा चावला ह्या मॅमला. आणि तो किडा आहे ना, त्याचं इन्फेक्शन एवढं झालं गालावर की त्यांच्या गालाची स्किनच निघाली. तर मग मी त्यांना गुलाबजल वगैरे लावलं तर थोडं रिलॅक्स वाटलं. मग त्यांना म्हटलं तुम्ही दवाखान्यात दाखवा, नाही तर मग स्किन खराब होईल म्हटलं. आणि त्यानंतर मग त्यांची मैत्रीण आली. मग माझी पण क्लायंट आहे आणि त्या दोघी मैत्रिणी निघाल्या. मग त्या बसल्या गप्पा मारत. काय गप्पा मारत बसल्या का, त्यांच्या गावामध्ये कुठली तरी मुलगी एका मुलासोबत पळून गेली. का तर तिला पहिलं घरात सगळ्यांना तिने सांगितलं होतं का मला ह्याच्याशीच लग्न करायचं आहे, तर त्यांनी नाही म्हटले आणि तिने दुसरीकडे लग्न जमवलं घरच्यांनी आणि ही ह्या मुलासोबत पळून गेली. तर म्हटलं असं काय करतात, माहिती आहे तर लग्न लावून द्यावा ना.